ओम नमः शिवाय. आजच्या अनुभवावरून एवढेच कळते की श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मनात येणाऱ्या शंकांच्या किंवा कुशंकांच्या एकाच नाण्याच्या असलेल्या दोन बाजू आहेत. आई त्याच हे आपल्या मनाचे फक्त खेळ असून आई कसं प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पावलावर आपल्याला आशीर्वाद देतात आणि आई कसं आपल्याकडून त्यांची सेवा करून घेतात हेच आपल्याला बघायला मिळते. आणि आईंचा स्वीकारलेला मार्ग हा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ कसा आहे, त्यात आपण किंचितही मनात शंका न बाळगता आईंची मनापासून उपासना करावी. हीच हीच हाच आपल्या जीवनातील खरा मेवा किंवा खरा आनंद ठरणार आहे. तर आज अनुभवाला सुरुवात करते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. माझा मुलगा ऐन रात्रीच्या वेळी तापाने फणफणत होता. त्यावेळी मी परमपूज्य आईंचा अनुग्रह घेतला होता. म्हणून माझ्या मनात असा विचार आला की माझा मुलगा आजारी पडला असावा. याचे कारण आईंचा अनुग्रह मी घरात कोणालाही न विचारता घेतला, त्यामुळे तर असे झाले असेल का. तेव्हा मी आईंना सांगणे केले की जर माझा मुलगा आत्ताच्या आत्ता बरा झाला तर मी तुमचे नामस्मरण करीत राहीन. असे म्हणून मी आईंचे नाव घेऊन त्यांच्या डोक्याला अंगारा लावला आणि थोड्या वेळात मुलाला गुण आला. त्याचा ताप पूर्ण उतरला. त्याच दिवसापासून आईंचे नामस्मरण मी नियमित करीत आहे. परमपूज्य आई कलावती देवींच्या अनुग्रहानुसार रोज जप करते आहे. मी स्वतःचे ऑपरेशन असताना माझे स्वतःचे ऑपरेशन असताना मी आणि माझ्या आईने कलावती आईंचे नामस्मरण केले. त्यामुळे माझे प्राण वाचले. त्याचमुळे ऑपरेशन सुखरूपरित्या सुद्धा पार पडले. प्रशांतच्या वडिलांना आज रात्री अचानक छातीत कळ आली. ती कळ निघून जावी म्हणून आईंचे पाय धुवून ते तीर्थ म्हणून मी त्याला प्यायला दिले. त्यामुळे त्याच्या छातीत कळ येऊन दुखायचे बंद झाले. तसेच कामधंद्याची सुरुवात करताना परमपूज्य आईंचे नाव घेऊन काम केले जाते. परंतु वेळ न मिळाल्यामुळे आईंची चांगली भक्ती होत नाही. आईंचा आशीर्वाद तरीही आमच्या सदैव पाठीशी आहे. माझी मुलं आईंची मनापासून उपासना करतात. श्रीहरी मंदिराची परमपूज्य आईने लिहिलेली पुस्तके आम्ही नित्य वाचनात ठेवतो. असा हा आजचा छोटासा अनुभव. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आपणही सेवा आईंवर नितांत विश्वास ठेवून आपली श्रद्धा भक्ती वाढवावी आणि आईंची सेवा करावी. आपल्याला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.